हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 1 मार्चच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कृष्णाने आपला मास्टर प्लॅन बनवला. होळीच्या दिवशी दुष्यंतने बाळजाबाईचा प्रचार करण्यासाठी एक मोठा इव्हेंट ठेवलाय आणि याच इव्हेंटमध्ये बाळजाबाई आणि पूजाचा व्हिडिओ दाखवायचा आणि संपूर्ण गावकऱ्यांसमोर दुष्यंतसमोर बाळजाबाईचं खरं रूप आणायचं असं कृष्णाने ठरवलंय. आणि त्यासाठी तिने समरची मदतसुद्धा घेतली. समरला सुद्धा आपला प्लॅन काय आहे, त्याला काय करायचंय हे समजावून सांगितलं. परंतु ऐनवेळेस बाळजाबाईने चक्क आपल्या गुंडांना पाठवलं. या गुंडांनी कृष्णाच्या डोक्यात काठी मारली. कृष्णा बेशुद्ध पडली आणि मग बाळजाबाईने कृष्णाला किडनॅप करून ठेवलंय. तिला तिच्या अड्ड्यावर बांधून ठेवलंय आणि मग दुष्यंतचे कान भरले की तुझी बायको आज सुद्धा इतक्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला आली नाही, कुठे गेली ती? मग कृष्णा बाळजाबाईच्या ताब्यातून सुटणार का? बाळजाबाईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार का? हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच बाळजाबाई, दलपत, जयकांत हे तिघे खूप टेन्शनमध्ये असतात. कृष्णाचं काय करायचं असा विचार करत असतात आणि तेवढ्यात मैनावती तेथे येते आणि सगळेजण एवढे शांत बसले आहेत, एवढे टेन्शनमध्ये आहेत हे पाहून ते विचारते, काय हो, कसला विचार करताय? एवढे सगळे शांत का आहेत? तेव्हा जयकांत म्हणतो, ए आई, तू गप्प बस. आणि बाळजाबाई सुद्धा खूप चिडते आणि म्हणते, ए मैनावती, तोंड बंद ठेव तुझं. लगेचच मैनावती म्हणते, आत्ता मला कळतंय तुम्ही त्या कृष्णामुळे टेन्शनमध्ये आहात. त्या कृष्णाने आजपर्यंत अनेक वेळेस तुम्हाला चांगलीच नाकीनऊ आणली आहेत आणि आत्तासुद्धा ती तेच करतीये. आता तर तिने तुमचं संपूर्ण साम्राज्य बर्बाद करून सोडेल अशी तुम्हाला वॉर्निंग दिली ना, म्हणून तुम्ही घाबरलेल्या दिसताय. आणि हे ऐकून बाळजाबाईला आणखीनच टेन्शन येतं. दलपत, जयकांत खूप टेन्शनमध्ये असतात. मैनावती बाळजाबाईला आणखीनच घाबरून देते की कृष्णा जे बोलते ते करून दाखवते आणि आता तुमचं काही खरं नाही. आणि इकडे कृष्णा ही अंगणात बसलेली असते. तेवढ्यात कुल्फीवाला कुल्फीवाला असं म्हणत म्हणत दुष्यंत कुल्फीवाल्याला तेथे घेऊन येतो. कृष्णाला आश्चर्य वाटतं. ती दुष्यंतला विचारते, काय दुष्यंत सरकार, नवीन काम सुरू केलंय वाटतं? तर दुष्यंत म्हणतो, हो हो कृष्णा सरकार, नवीन काम सुरू केलंय बरं का. तर कृष्णा म्हणते, हे काय नवीन कृष्णा सरकार? तर दुष्यंत उत्तर देतो, तू मला दुष्यंत सरकार म्हणू शकते, मग मी तुला कृष्णा सरकार नाही म्हणू शकत का? चल, ही मस्त मस्त कुल्फी खा. आणि दुष्यंत कृष्णाला कुल्फी खायला देतो. कृष्णा ही कुल्फी खाते. तिला कुल्फी खूप आवडते. पण दुष्यंत पुन्हा एकदा रोमॅन्टिक होतो आणि कृष्णानेच खाल्लेली उष्टी कुल्फी तो सुद्धा खातो. आणि मग कृष्णाच्या तोंडाला ओठायला लागलेलं असतं तिथं प्रेमाने पुसतो सुद्धा. हे दोघेही एकमेकांची उष्टी कुल्फी खातात आणि एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात. आणि दुष्यंत हा चांगलाच रोमॅन्टिक होतो. कृष्णासुद्धा खुश असते. आणि इकडे दलपत हा बाळजाबाईला म्हणतो, ती कृष्णा आहे ना, रोज गावात जातीये, बाहेर जातीये, लोकांच्या मीटिंग घेतीये. मला तर असं वाटतं ती लोकांची एकजूट करणार आणि तुमच्या विरुद्ध संपूर्ण गावाला उभं करणार आहे. आता आपलं काही खरं नाही. हे ऐकून बाळजाबाईला खूप राग येतो. तेव्हा दलपत म्हणतो, मला तर हेच कळत नाहीये की दुष्यंतरावांना हे का कळत नाही की त्यांची बायको त्यांच्याच आईविरुद्ध एवढं मोठं कट कारस्थान करतीये, पण त्यांनी तर डोळे झाकलेलेच आहेत. बाळजाबाई म्हणते, माझ्या दुष्यंतच्या डोळ्यावर ना त्या कृष्णाच्या प्रेमाची पट्टी आहे. एक समजूतदार नवऱ्याचं कर्तव्य तो निभावतोय. माझ्या बायकोवर खूप विश्वास आहे. माझी बायको कधी तुझ्या विरोधात जाऊ शकत नाही. माझी बायको अशी, माझी बायको तशी. म्हणजे मला आहे ना, जेव्हा तो दुष्यंत कृष्णाची बाजू घेतो तेव्हा खूप राग येतो. माझ्या तळपायची आग मस्तकात जाते, असं बाळजाबाई म्हणते. आणि हे ऐकून मैनावती मात्र खुश होते. बाळजाबाई म्हणते, कोणत्या क्षणी ती ब्याद मी दुष्यंतच्या गळ्यात बांधली ना, असं झालंय मला. आणि इकडे दुष्यंत हा चक्क घराच्या बाहेर कुल्फीवाल्यासमोरच कृष्णाच्या आणखीन जवळ येण्याचा प्रयत्न करतो. कृष्णा लाजते आणि त्याला भानावर आणते. अहो, आपण कुठे आहोत बाहेर, एवढं तर लक्षात ठेवा. दुष्यंत भानावर येतो आणि म्हणतो, हो हो चल, मी सगळ्यांसाठी कुल्फी घेऊन देतो, आतमध्ये सगळ्यांना नेऊन दे. आणि दुष्यंत कृष्णाकडे 5 कुल्फ्या देतो. तू
सगळ्यांना नेऊन दे, तोपर्यंत मी पेमेंट करून येतो. असं म्हणून दुष्यंत तेथेच थांबतो आणि कृष्णा ही बाळजाबाईच्या रूममध्ये येत असते. तर दलपत म्हणतो, माझा आहे ना खूप तपापड होतोय, माझं डोकं खूप गरम झालंय. आणि तेवढ्यात तेथे कृष्णा येते आणि म्हणते, ओ दलपत काका, तुमचं डोकं गरम झालंय ना, मग ही गारेगार कुल्फी खा. आणि बाळजाबाई खूप चिडते. कृष्णा ही बाळजाबाईजवळ येते आणि बाळजाबाईला म्हणते, बाळजाबाई, ही गारगार गोड गोड कुल्फी खा, मग पहा तुमचं कडूतोंड कसं गोड होतं आणि तुमच्या डोक्यात जी आग सुरू आहे ना, ती आगसुद्धा शांत होईल. खा मस्त कुल्फी. बाळजाबाई खूप चिडते, कृष्णाच्या हातातून कुल्फी घेते आणि चक्क फेकून देते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. बाळजाबाई कृष्णाला डोळे दाखवते, तिच्यावर खूप चिडते आणि कृष्णा काही बोलणार इतक्यात दुष्यंत तेथे येतो आणि दुष्यंतने बाळजाबाईला ही कुल्फी फेकताना पाहिलेलं असतं. त्याला सुद्धा धक्काच बसतो आणि तो म्हणतो, आई, दुष्यंत आलाय. त्यामुळे बाळजाबाई चांगलीच घाबरते. आता दुष्यंतला काय उत्तर द्यायचं हेच बाळजाबाईला कळत नाही. दुष्यंत बाळजाबाईजवळ येतो आणि विचारतो, काय झालं आई, तू कुल्फी का फेकून दिली? तर कृष्णाच उत्तर देते, अहो, ते ना सासूबाईंना कुल्फी आवडत नाही ना, म्हणून त्यांनी कुल्फी फेकून दिली. तर दुष्यंत म्हणतो, असं कसं नाही आवडत, आवडते तिला, मी देतो. असं म्हणून दुष्यंत बाळजाबाई, मैनावती, जयकांत, दलपत या सगळ्यांना कुल्फी देतो. हे सगळे कुल्फीचा आनंद घेत असतात. आणि मग दुष्यंत बाळजाबाईला सांगतो, आई, मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. उद्या होळी ना, तर मला एक आयडिया सुचली. उद्या आपण गावकऱ्यांसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवूया. त्यामध्ये नाचगाणं असेल आणि या कार्यक्रमाचा फायदा आपण तुझ्या निवडणुकीच्या प्रचारासाठी करून घ्यायचा. आजपर्यंत तू गावासाठी काय काय केलं आहे, भविष्यात तुझ्या गावासाठी काय योजना आहेत, हे सगळं आपण गावकऱ्यांना सांगायचं. तुला या प्रचाराचा, या कार्यक्रमाचा खूप फायदा होईल निवडणुकीमध्ये. हे ऐकून बाळजाबाईला आनंद होतो आणि बाळजाबाई म्हणते, अरे वा दुष्यंत, किती भारी आयडिया आहे, हे सगळं तुला कसं सुचतं? तर दुष्यंत सांगतो, काय आई, मी इव्हेंट मॅनेजरच होतो ना, माझं हे कामच आहे, इतक्या वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, सुचतं मला. तर बाळजाबाई विचारते, पण ते नाचगाण्याचं काय? तू म्हटला ना मनोरंजनाचा कार्यक्रम असेल, मग नाचगाणं कोण करणार? तर कृष्णा ही बाळजाबाईला विचारते, बाळजाबाई, तुम्ही करा ना, तुम्हाला येत असेल नाचगाणं. आणि हे ऐकून बाळजाबाईच्या पायाखालची जमीनच सरकते. जयकांत, मैनावती, दलपत, दुष्यंत या सगळ्यांना जबर धक्काच बसतो आणि कृष्णा बाळजाबाईकडे हसून पाहत असते, की बोला ना, तुम्हाला जमतं ना डान्स करायला. दुष्यंत खूप चिडतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा, काय बोलतीयस, कळतंय ना तुला? तर कृष्णा म्हणते, अहो, मी माझ्या मनाचं नाही बोलते. सगळ्या गावात लोकांना माहिती आहे की बाळजाबाई या सर्व गुण संपन्न आहेत, त्यांना सगळं काही जमतं. तर दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, काय कृष्णा, काय बोलतीयस ते तरी कळतं का तुला? थोडा विचार करून बोलत जा. सर्व गुण संपन्न असणं वेगळं आणि नाचगाणं येणं वेगळं. माझ्या आईला नाचता गाता वगैरे काही येत नाही. कृष्णा गप्प बसते. तर लगेचच बाळजाबाई म्हणते, अरे दुष्यंत, मला नाही नाचता गाता येत, पण कृष्णाला तर येतं ना, कृष्णा नाचगाणं करेल. हे ऐकून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. बाळजाबाईने नेहले पे देहला मारलेला असतो, त्यामुळे कृष्णाला काही बोलताच येत नाही. आणि दुष्यंतसुद्धा खुश असतो. आता माझी आई नाचगाणं करेल तेव्हा दुष्यंतला राग आला होता, पण कृष्णा नाचगाणं करेल असं म्हटल्यावर मात्र दुष्यंत स्माईल करतो, त्याला काही चुकीचं वाटत नाही. आणि कृष्णाला बाळजाबाई विचारते, काय झालं कृष्णे, आता माझ्यासाठी तू एवढं करू शकते ना, माझ्या निवडणूक प्रचारासाठी नाचशील ना? तर कृष्णासुद्धा उत्तर देते, हो बाळजाबाई, नाचेल ना मी, तुमच्यासाठी पायात घुंगरू घालून नाचेल, तुम्ही नका काळजी करू. आणि असा भारी डान्स करेल ना, असा भारी डान्स करेल की आता फक्त एकच दिवस उरलाय, पहा तुमच्या विजयाचा गुलाल हा उधळलाच जाईल. बाळजाबाईला समजतं की कृष्णाने तिला पुन्हा एकदा वॉर्निंग दिली आहे की आता एकच दिवस बाकी आहे आणि आता पहा मी तुमचं साम्राज्य कसं बर्बाद करते ते. त्यामुळे बाळजाबाईला खूप टेन्शन येतं. कृष्णा मात्र खुश असते की काही झालं तरी आता बाळजाबाईचं सत्य मी संपूर्ण गावासमोर आणणारच. आणि मग संध्याकाळ होते. कृष्णा पुन्हा एकदा बाळजाबाईच्या रूममध्ये येते आणि बाळजाबाईच्या रूममध्ये कपाटात तिने जे घुंगरू लपून ठेवलेले असतात हे घुंगरू काढते आणि म्हणते, बाळजाबाई, आता मी नाचणार पण आणि तुमचं सत्य संपूर्ण जगासमोर आणणार पण. आता फक्त माझ्या प्लॅनप्रमाणे सगळं व्हायला हवं. आणि ती लगेचच समरला कॉल करते. समर विचारतो, काय झालं? तर कृष्णा सांगते, बाळजाबाईच्या गावावरील सत्तेचे आता शेवटचे 24 तास बाकी आहेत आणि आता मी बाळजाबाईचं खरं रूप
सगळ्यांसमोर आणणार. या होळीला बाळजाबाईच्या चेहऱ्याचा रंग उडणार. समर विचारतो, नेमकं तुम्ही करणार तरी काय आहात? कृष्णा सांगते, पण यामध्ये मला तुमच्या मदतीची गरज आहे. तर समर म्हणतो, अहो काय बोलताय, तुम्ही फक्त हुकूम करा, ते काम लगेच होऊन जाईल. आणि मग कृष्णा समरला आपला सगळा प्लॅन सांगते. समर म्हणतो, ठीक आहे, उद्या मी सांगितलेल्या वेळेवर आणि ठिकाणावर तुम्हाला भेटायला येतो. कृष्णा फोन कट करते आणि या घुंगरूकडे पाहत असते. आणि मग थोड्या वेळानंतर कृष्णा तिच्या रूममध्ये असते, कपड्यांच्या घड्या घालत असते. दुष्यंत सुद्धा तेथे असतो. दुष्यंत कृष्णाला विचारतो, कृष्णा तू खरंच नाचणार आहेस का? तुला नाचता येतं का? तर कृष्णा सांगते, हिरोईनीसारखं नाही येत, पण गावात कोणाचं लग्न असलं, हळद असली की मी तिथे चांगली नाचली आहे. तर दुष्यंत म्हणतो, अरे हो, मला सुद्धा आठवलं, मी तुझा डान्स पाहिलाय. आपल्या हळदीत सुद्धा तू भारी डान्स केला होता. पण तुला नसेल आठवत ना, कारण तेव्हा तू पिलेली होती, नशेत होती. हे ऐकून कृष्णा खूप चिडते आणि म्हणते, काय दुष्यंत सरकार, तुम्ही सुद्धा मला चिडवताय ना? तर दुष्यंत म्हणतो, अगं नाही ग, मी चिडवत नाहीये, थोडी तुझी मस्करी केली. तर कृष्णा चिडल्याचं नाटक करते, जा, मी तुमच्यावर खूप चिडली आहे. तर दुष्यंत तिला मनवतो आणि म्हणतो, कृष्णा आत्ता माझ्यासाठी थोडा डान्स कर ना. तर कृष्णा म्हणते, तुम्ही वेडेवेडे झालात काय? किती वाजलेत पहा, इतक्या रात्री कोण डान्स करतं का? दुष्यंत म्हणतो, असं कसं, माझ्यासाठी थोडा डान्स कर. तर कृष्णा म्हणते, अहो दुष्यंत सरकार, ते हळदी किंवा लग्नात मला डान्स करता येतो, असा नाही करता येत. दुष्यंत म्हणतो, प्लीज प्लीज. कृष्णा म्हणते, मी करायला तयार आहे, पण येथे डान्सच नाही आहे ना, मग मी कसं करणार? गाणं वगैरे काही नाही आहे. तर दुष्यंत म्हणतो, प्लीज मी गाणं लावतो, कर ना. आणि दुष्यंत ग साजनी हे गाणं लावतो आणि कृष्णा ही चक्कर डान्स करते. कृष्णा ही 20-30 सेकंद कसा बसा डान्स करते. दुष्यंत खूप खुश होतो. कृष्णा खूपच भारी डान्स करते, एकदम गावरान डान्स. दुष्यंत खुश होतो. कृष्णा म्हणते, आता बस झालं बस. तर दुष्यंत म्हणतो, असं कसं बस झालं, थोडाच वेळ डान्स केला, चल आपण दोघे डान्स करूया. दुष्यंत पुन्हा एकदा गाणं सुरू करतो आणि मग कृष्णा आणि दुष्यंत हे दोघे मिळून डान्स करतात, एकदम भारी. या दोघांचा हा डान्स पाहून तुमच्यासुद्धा चेहऱ्यावर हसू येईल एवढं मात्र नक्की. कृष्णा आणि दुष्यंतचा अगदी वरातीतील डान्स असतो, गावरान डान्स. दुष्यंत सुद्धा इतक्या दिवसानंतर पहिल्यांदा डान्स करताना आपला दिसतोय, त्यामुळे तो सुद्धा खुश असतो. कृष्णा आणि दुष्यंत या दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि या दोघांचा डान्स संपतो. दुष्यंत कृष्णाला म्हणतो, आज किती दिवसानंतर मी इतका नाचलोय, खरंच खूप भारी वाटलं कृष्णा. आणि माझ्या बायकोत इतके सुप्त कलागुण आहे हे मला माहीत नव्हतं की तुला इतका छान डान्स येतो, माझ्यापासून लपून ठेवलं होतं ना. कृष्णा हसू लागते. दुष्यंत म्हणतो, माझी बायको खूप टॅलेंटेड आहे बरं का. आणि तो कृष्णाला घट्ट मिठी मारतो, तिला जवळ घेतो. पण कृष्णा मनात विचार करते, दुष्यंत सरकार, हळूहळू मी तुमच्या आईचं सत्य, बाळजाबाईचं सत्य तुमच्यासमोर आणणार आहे. तेव्हासुद्धा तुमचं हे प्रेम माझ्यावर असंच राहू द्या, नाहीतर मी पूर्णपणे खचून जाईल. दुष्यंतसमोर बाळजाबाईचं सत्य आणल्यानंतर दुष्यंतची रिॲक्शन काय असेल, तो कसा वागणार, हाच प्रश्न, हीच भीती कृष्णाला असते. दुसरा दिवस उजाडतो आणि कृष्णा तुळशीमाईची पूजा करत असते. ती तुळशीमाईला म्हणते, तुळशीमाई, आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आज होळी आहे आणि या होळीत मी बाळजाबाईचं खरं रूप सगळ्यांसमोर आणणार आहे. तुझ्या कृपेने आज सगळं माझ्या बाजूने होतंय. बाळजाबाईचा तो व्हिडिओसुद्धा सापडला, पण आज सगळं माझ्या मनासारखं झालं ना, मग बाळजाबाईची सत्ता या गावावरून कायमची जाईल. बाळजाबाईचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल आणि यासाठी मला तुझा आशीर्वाद हवा आहे. असं म्हणून कृष्णा तुळशीमाईला नमस्कार करते आणि आज तिच्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो. तिने जो प्लॅन बनवलाय तो यशस्वी व्हायलाच पाहिजे. इकडे समर कृष्णाने सांगितलेल्या ठिकाणावर येतो आणि कृष्णाची वाट पाहत असतो. तेवढ्यात कृष्णासुद्धा तेथे येते आणि समर कृष्णाला विचारतो, आपला नेमका प्लॅन आहे तरी काय? आणि कृष्णा समरला आपला सगळा प्लॅन सांगते की आज दुष्यंत सरकारांनी बाळजाबाईच्या प्रचारासाठी गावात एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे आणि संपूर्ण गाव तेथे येणार आहे होळी साजरी करण्यासाठी. आणि याच कार्यक्रमात आपल्याला बाळजाबाईचा खरा चेहरा संपूर्ण गावकऱ्यांसमोर आणायचा आहे. आणि इकडे दुष्यंत हा सुद्धा लॅपटॉपवर बाळजाबाईला आजचा कार्यक्रम कसा असेल, कार्यक्रमाची रूपरेषा काय असेल ते समजावून सांगतो. दुष्यंत बाळजाबाईला सांगतो, सगळ्यात आधी तर एक स्टेज असेल, तेथे मीच येईल, गावकऱ्यांचं स्वागत करेल, मग त्यांना आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगेल, रिफ्रेशमेंट वगैरेबद्दल सांगेल आणि मग आपण
तू गावासाठी काय काय केलं आहे आजपर्यंत, त्यानंतर तुझ्या पुढील योजना काय आहेत त्याबद्दल सगळं सांगणार. तर बाळजाबाई विचारते, माझ्या भाषणाचं काय, ते तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. दुष्यंत म्हणतो, हो आई, तुझं भाषणच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यात तर तू सगळ्या गावकऱ्यांना सांगायचं आहे की तू आजपर्यंत गावासाठी काय काय केलं आहे, भविष्यात तू काय करणार आहे, तुझ्या भविष्यातील गावकऱ्यांसाठी योजना काय आहेत, हे तर तू तुझ्या भाषणामध्ये सांगणार. आणि मग त्यानंतर होणार नाटक. आणि इकडे दुष्यंत नाटक सांगतो, तसंच कृष्णासुद्धा समरला सांगते त्यानंतर होणार नाटक. आणि नाटक आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर दलपत विचारतो, दुष्यंतराव, नाटक कसं, आपलं तर नाच गाण्याच्या कार्यक्रमाचं ठरलं होतं ना. दुष्यंत म्हणतो, हो ठरलं होतं, पण मला असं वाटलं की नाच गाण्याच्या कार्यक्रमातून फक्त मनोरंजन होईल, पण आपण एखादं पथनाट्य ठेवलं. आपल्या गावामध्ये काही पथनाट्य करणारी मुलं आहेत, तर आपल्याला गावकऱ्यांना चांगला संदेश देता येईल. म्हणजे मनोरंजन तर होईलच, पण या मनोरंजनातून आपल्याला जे गावकऱ्यांना सांगायचं आहे ते सुद्धा जमेल. आता होळीचा सण आहे, तर गावात तंटे होऊ नये, कुटुंब कशी एकत्र राहावीत त्याबद्दल आपण नाटक करूया. तसंही आपल्याला तंटामुक्त गाव करायचंच आहे, म्हणजे तो संदेशसुद्धा जाईल आणि आपला प्रचारसुद्धा होईल. त्यामुळे आपण एक मनोरंजनपर नाटक करणार आहोत, ज्यातून चांगला संदेशसुद्धा जाईल. आणि ही गोष्ट बाळजाबाई आणि दलपतला सुद्धा आवडते. बाळजाबाई दुष्यंतला म्हणते, खरंच दुष्यंत, तू एकदम भारी प्लॅन बनवलाय. तुझ्या कार्यक्रमामुळे मला निवडणुकीच्या प्रचारात खूप फायदा होणार आहे. हे ऐकून दुष्यंतला सुद्धा आनंद होतो. आणि इकडे कृष्णा ही समरला आपला सगळा प्लॅन सांगते की बाळजाबाई आणि दुष्यंतरावांनी एका दगडात 3 पक्षी मारायचे ठरवलेत, पण आपण एका दगडात 4 पक्षी मारायचे, चौथा पक्षी आपण मारायचा आणि बाळजाबाईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा. समर म्हणतो, तुम्ही एकदम भारी प्लॅन बनवलाय. आता या प्लॅनसाठी जे जे काही लागणार आहे, जी जी काही व्यवस्था करायची आहे, ती सगळी व्यवस्था मी करतो. तर कृष्णा म्हणते, हो, आता सगळं आपल्या प्लॅनप्रमाणे व्हायला पाहिजे आणि बाळजाबाईचं सत्य हे आजच्या आजच सगळ्यांसमोर येणारच. बाळजाबाईची सत्ता आपण उलथून टाकायची. हे दोघे ठाम निर्धार करतात आणि आपापल्या घरी जायला निघतात. थोड्या वेळानंतर कृष्णा ही गणपती बाप्पांसमोर होळीचा नैवेद्य आणून ठेवते आणि गणपती बाप्पांना नमस्कार करते. बाप्पा, होळीचा गोड नैवेद्य सगळ्यात आधी तुम्हाला दिलाय. आज माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज मी यशस्वी व्हावं यासाठी मला आशीर्वाद द्या. ती गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि संपूर्ण घरभर आरती देत असते. तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो. दुष्यंत आरती घेतो आणि कृष्णाला विचारतो, कृष्णा, तेवढी रिलॅक्स का आहे? कृष्णा विचारते, रिलॅक्स म्हणजे? दुष्यंत म्हणतो, तुला आठवतंय ना, आज गावात आपण किती मोठा कार्यक्रम ठेवला आहे आईच्या प्रचारासाठी, आणि तू मागच्या वेळेस जे केलं ना ते यावेळेस करू नको. तुला आहे ना वेळेवर यायचं बरं का, कारण सगळं तुझ्याच हातून होणार आहे. होळीची पूजा तुझ्या हातून होणार आहे, नैवेद्य तुझ्या हातून दाखवला जाणार आहे, मग सगळ्या गावकऱ्यांना प्रसाद तुझ्या हाताने वाटप होणार आहे. त्यामुळे तू वेळेत ये. तुझी जी काही कामं असतील ना ती लवकरात लवकर उरकून घे आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेत पोहोचायचं, नाहीतर मागच्या वेळेसारखं करू नको. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, माझं ऐकून तरी घ्या. मागच्या वेळेसारखं काहीच होणार नाहीये. मी वेळेवर येईल, तुम्ही काळजी करू नका. दुष्यंत म्हणतो, हो ना, नाहीतर तू इतकी रिलॅक्स दिसतीये ना. एकतर मला एवढं टेन्शन आहे, एवढा मोठा कार्यक्रम, आणि तू इतकी रिलॅक्स दिसतीये, म्हणून मलाच टेन्शन आलं की तुझ्या लक्षात आहे की नाही. वेळेत ये बरं का. कृष्णा म्हणते, हो, तुम्ही काळजी करू नका. आज मी कोठे जाणार नाहीये, मी वेळेत पोहोचेल. दुष्यंत म्हणतो, हो ठीक आहे ठीक आहे. आणि आज मी दिलेल्या साडीत तू खूप छान दिसतीये, एकदम भारी. कृष्णाला सुद्धा खूप आनंद होतो. ती थँक्यू म्हणते. दुष्यंत तेथून जातो. कृष्णा आपल्या साडीकडेच पाहत असते, लाजते की दुष्यंत सरकार मला किती छान म्हणाले, माझी किती स्तुती केली. आणि त्याच वेळेस बाळजाबाई ही कृष्णाच्या मागे येऊन उभी राहते. कृष्णाला हे माहीत नसतं आणि तेवढ्यात दुष्यंत परत येतो आणि चक्क कृष्णाच्या गालावर पप्पी देतो. हे पाहून बाळजाबाईला खूप राग येतो. तर कृष्णा लाजते आणि विचारते, काय दुष्यंत सरकार, कुणी पाहिलं असतं म्हणजे? दुष्यंत आपला नेहमीचा डायलॉग मारतो, हक्काची बायको आहे, पाहिलं तर पाहिलं, मी नाही घाबरत. पण या दोघांचं हे प्रेम पाहून बाळजाबाईचा मात्र चांगला जळफळाट होतो. मी या कृष्णाचं लग्न दुष्यंतबरोबर करून दिलं आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली, असं बाळजाबाईला वाटतं आणि ती या दोघांकडे रागारागाने पाहत असते. पण कृष्ण आणि दुष्यंत मात्र आपला रोमांस सुरूच ठेवतात. त्यांच्या गुलुगुलू गप्पा सुरूच असतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका खरंच दिवसेंदिवस एकदम भारी होत चालली आहे.
एकीकडे कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस पाहायला मजा येते, तर दुसरीकडे बाळाबाई आणि कृष्णा या दोघींमध्ये जी कोल्ड वॉर सुरू आहे ती सुद्धा भारी वाटतीये. एकीकडून कृष्णाचे हल्ले सुरू असतात तर दुसरीकडून बाळाबाईचे हल्ले सुरू असतात. मग आता या दोघींमध्ये शेवटी कोण जिंकणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई विचार करेल की या कृष्णाने मला चॅलेंज दिलं होतं की 15 दिवसांच्या आत तुमचं सत्य सगळ्यांसमोर आणणार, आणि आज शेवटचा दिवस आहे, 15वा दिवस. याचा अर्थ आजच्या होळीच्या कार्यक्रमातच कृष्णा काहीतरी करणार असेल ज्यामुळे सगळ्यांना माझं सत्य समजेल. मग ही कृष्णा नेमकं करणार तरी काय? बाळजाबाईला वाटेल की कृष्णा काय करणार आहे हे तर आपल्याला माहिती नाहीये. मग त्यापेक्षा आपण एक काम करूया, कृष्णालाच गायब करूया, म्हणजे कृष्णाचा प्लॅन फ्लॉप होईल. आणि मग बाळजाबाई चक्क आपल्या गुंडांना पाठवणार आणि हे गुंड कृष्णावर हल्ला करतील, कृष्णाच्या डोक्यात काठी मारतील, ज्यामुळे कृष्णा ही बेशुद्ध होणार. आणि मग हे गुंड चक्क कृष्णाला त्यांच्या अड्ड्यावर नेणार आणि तेथे तिला एका खुर्चीवर बांधून ठेवणार. कृष्णाचे हातपाय बांधलेले असतील, कृष्णा ही बेशुद्ध अवस्थेत असेल. इकडे समर कृष्णाची वाट पाहत असेल. कृष्णाने समरला आपला प्लॅन सांगितला होता, पण कृष्णा ही वेळेवर पोहोचणार नाही. त्यामुळे समरला काळजी वाटेल ही कृष्णा कोठे राहिली आहे, अजून का पोहोचली नाही, ही कृष्णा नेमकी गेली तरी कुठे. पण कृष्णाला किडनॅप करून ठेवलंय, तिचे हातपाय बांधून ठेवले आहेत हे समरला माहिती नसेल. आणि मग इकडे कार्यक्रमाच्या ठिकाणी बाळाबाई, मैनावती, दुष्यंत असतील आणि मैनावतीही म्हणेल, वा रे वा, कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे, पण आपल्या सुनबाई काही अजून आलेल्या नाहीत. आणि बाळाबाई दुष्यंतचे कान भरणार, दुष्यंत, मला तुझ्या बायकोचं काहीच कळत नाहीये. तुझी बायको त्या दिवशी माझी तुला होती, त्या दिवशी सुद्धा पोहोचली नाही, आणि आज तर होळीचा इतका मोठा कार्यक्रम आहे. अरे माझा प्रचार दे सोडून, पण हा आपल्या घरचा कार्यक्रम आहे ना, इतका वर्षाचा सण. मग कृष्णा अजून पोहोचली नाहीये, ती नेमकी गेली तरी कुठे, अशी कोणती कामं करते ती, मला तर काही कळतच नाही. असं म्हणून बाळाबाई दुष्यंतचे कान भरून देणार. त्यामुळे दुष्यंतला सुद्धा खूप राग येईल, कारण आपण आत्ताच पाहिलं की दुष्यंत कृष्णाला म्हणाला होता, कृष्णा, आजचा कार्यक्रम खूप महत्त्वाचा आहे, तुझी सगळी कामं आधीच उरकू नये आणि कार्यक्रमाला वेळेत पोहोचव, तुझ्या हातानेच सगळं काही होणार आहे. आणि तरीसुद्धा ही कृष्णा आली नाही. तिने आजसुद्धा कार्यक्रमाला उशीर केला आणि कदाचित ती कार्यक्रमाला येणार सुद्धा नाही. या भीतीने दुष्यंतला सुद्धा खूप राग येईल. आणि बाळाबाई तर आता कृष्णाविरुद्ध स्पष्टच बोलायला लागली आहे, दुष्यंतचे कान भरतीये की तुझ्या बायकोला माझ्या प्रचारात इंटरेस्ट नाही आहे, तुझ्या बायकोला मी निवडणूक जिंकावी अशी वाटत नाही, मी सरपंच व्हावं अशी तुझ्या बायकोची इच्छा नाही आहे. आणि हे सगळं ऐकून दुष्यंत खूप दुःखी होणार. पण त्याला माहिती नसेल की या नालायक बाळाबाईनेच आपल्या कृष्णाला गुंडांकरवी अटॅक करून पकडून ठेवलंय आणि तिला बांधून ठेवलंय. मग कृष्णा या बाळाबाईच्या अड्ड्यावरच राहणार का? तिला शुद्ध आल्यानंतर ती स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करेल, पण तिला स्वतःला सोडवता येईल का? बाळाबाईच्या तावडीतून ती सुटणार का? या कार्यक्रमात पोहोचणार का? आणि बाळाबाईचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. म्हणजे या मालिकेचा पुढील एपिसोड खूप भारी असेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. या मालिकेत जे नवीन नवीन ट्विस्ट येत आहे ते आवडताय ना, तेही कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.